वृश्चिक राशी 29 जून 2026 पौर्णिमा विशेष आयुष्यात होणार मोठे परिवर्तन। वृश्चिक राशी आज आपण जाणून घेणार आहोत तुमच्यासाठी 29 जून 2026 रोजी येणारी पौर्णिमा कशी ठरणार आहे। या दिवशी कोणते शुभयोग निर्माण होत आहेत, कोणत्या क्षेत्रामध्ये यश मिळू शकते, कोणत्या गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि विश्व तुम्हाला कोणते महत्त्वाचे संकेत देत आहे। मंडळी, ज्येष्ठ पौर्णिमा ही केवळ पंचांगातील एक तिथी नसून ती आध्यात्मिक ऊर्जा, गुरुची कृपा, मनशुद्धी आणि नव्या संकल्पांची सुरुवात दर्शविणारी पवित्र वेळ मानली जाते। या दिवशी केलेली प्रार्थना, दानधर्म, जप, ध्यान आणि सत्कर्म यांचे फळ अनेक पटीने वाढते अशी श्रद्धा आहे। म्हणूनच अनेक जण या दिवसाची वर्षभर आतुरतेने वाट पाहतात। यंदाची 29 जून 2026 ची ज्येष्ठ पौर्णिमा किंवा वटपौर्णिमा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी विशेष महत्त्वाची ठरू शकते। गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही अनेक संघर्षांचा सामना केला असेल। काहींना आर्थिक अडचणी आल्या असतील, काहींना नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला असेल, तर काहींना मेहनत करूनही अपेक्षित यश मिळाले नसेल। अनेक वेळा तुम्हाला असे वाटले असेल की मी इतके प्रयत्न करतो तरी माझ्या वाट्याला अडथळेच का येतात, परंतु प्रत्येक संघर्षामागे एक योग्य वेळ दडलेली असते। ग्रहांची चाल सतत बदलत असते आणि त्यानुसार जीवनातील परिस्थितीही बदलत जाते। या पौर्णिमेनंतर वृश्चिक राशीच्या आयुष्यातही काही सकारात्मक बदल हळूहळू दिसू लागतील। वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे, त्यामुळे या राशीच्या व्यक्ती धाडसी, जिद्दी, गुपित जपणाऱ्या आणि संकटांवर मात करणाऱ्या असतात। कितीही कठीण प्रसंगाला तरी पुन्हा उभे राहण्याची ताकद यांच्यात असते। मात्र कधीकधी हीच जिद्द हट्टामध्ये बदलते आणि त्यामुळे स्वतःलाच मानसिक त्रास सहन करावा लागतो। या पौर्णिमेची ऊर्जा तुम्हाला हा हट्ट सोडून योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा देऊ शकते। या काळात तुमच्या विचारांमध्ये मोठा बदल होऊ शकतो। पूर्वी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आता शक्य वाटू लागतील। स्वतःवरील विश्वास पुन्हा वाढेल। काही लोकांना नवीन कामाची प्रेरणा मिळेल, तर काही जण जुने अपूर्ण राहिलेले स्वप्न पुन्हा पूर्ण करण्याचा निर्धार करतील। पौर्णिमा ही गुरुच्या कृपेची तिथी मानली जाते, त्यामुळे ज्येष्ठ व्यक्ती, गुरु, आई वडील किंवा अनुभवी लोकांचा सल्ला या काळात तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो। त्यांच्या अनुभवामुळे तुम्ही मोठी चूक टाळू शकता आणि योग्य मार्ग निवडू शकता। आर्थिकदृष्ट्याही हा काळ आशादायक ठरू शकतो। आतापर्यंत रखडलेली कामे, अडकलेले व्यवहार किंवा थांबलेले पैसे हळूहळू मिळण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते। मात्र पैसा मिळाला म्हणून तो लगेच खर्च करण्यापेक्षा भविष्यासाठी योग्य नियोजन करणे अधिक हिताचे ठरेल। कौटुंबिक जीवनातही सकारात्मक बदल घडू शकतात। काही गैरसमज दूर होतील, घरातील वातावरण शांत आणि आनंदी होईल। कुटुंबातील सदस्यांमध्ये संवाद वाढेल आणि परस्पर सहकार्याची भावना निर्माण होईल। विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे। स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण किंवा नवीन कौशल्य शिकण्याचा विचार करत असाल तर या काळात केलेली सुरुवात भविष्यात चांगले यश देऊ शकते। व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन संधी मिळू शकतात। नवीन ग्राहक, नवीन करार किंवा विस्ताराची योजना यामध्ये यश मिळण्याचे संकेत आहेत। नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा विश्वास संपादन करण्याची संधी मिळेल। परंतु या सर्व शुभशक्यतांबरोबरच विश्व तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देत आहे। अहंकारापेक्षा संयम आणि रागापेक्षा शांतता अधिक शक्तिशाली असते। कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका। प्रत्येक गोष्टीचा नीट विचार करा। या पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक छोटी सकारात्मक घटना ही मोठ्या परिवर्तनाची सुरुवात असू शकते। त्यामुळे प्रत्येक संधीचे स्वागत करा, मेहनतीवर विश्वास ठेवा आणि ईश्वरावरील श्रद्धा कायम ठेवा। वृश्चिक राशी, या पौर्णिमेनंतरचा पहिला मोठा शुभ संकेत तुमच्यासाठी असा आहे की नशिबाची नवी दारे उघडू लागतील। हा शुभ संकेत आहे अडकलेल्या नशिबाला गती मिळवण्याचा। गेल्या काही महिन्यात तुम्ही अनेक वेळा असे अनुभवले असेल की सर्व तयारी असूनही काम शेवटच्या क्षणी अडकते। एखादा व्यवहार पूर्ण होत नाही, मुलाखतीत यश मिळत नाही, व्यवसायात अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही किंवा कितीही प्रयत्न केले तरी योग्य संधी हातातून निसटते। त्यामुळे मनामध्ये निराशा आणि अस्वस्थता निर्माण झाली असेल, परंतु पौर्णिमेनंतर ही परिस्थिती हळूहळू बदलण्यास सुरुवात होईल। ज्या गोष्टी दीर्घकाळ अडकून होत्या त्या एकामागोमाग एक मार्गी लागू लागतील। तुम्हाला असे जाणवेल की पूर्वी जिथे अडथळे होते तिथे आता मार्ग स्वतःहून तयार होत आहे।
काही वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अचानक एखादा महत्त्वाचा फोन येऊ शकतो, काहींना जुना संपर्क पुन्हा मिळू शकतो, तर काहींना अशा व्यक्तीची भेट होईल जी त्यांच्या आयुष्याची दिशा बदलण्यास कारणीभूत ठरेल. सुरुवातीला ही घटना साधी वाटेल, पण पुढे तिचे महत्त्व लक्षात येईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. नवीन जबाबदारी, बढती किंवा वेतनवाढीबाबत सकारात्मक चर्चा होऊ शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना अपेक्षेपेक्षा चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षा, मुलाखती किंवा सरकारी भरतीची तयारी करणाऱ्यांसाठीही आशादायक घडामोडी घडू शकतात. मेहनतीचे योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक, मोठी ऑर्डर किंवा नवीन भागीदारी मिळण्याचे संकेत आहेत. बराच काळ रखडलेला व्यवहार पूर्ण होऊ शकतो. तुमच्या नावावर आणि कामावर लोकांचा विश्वास वाढेल. जर तुम्ही ऑनलाईन व्यवसाय, यूट्यूब, सोशल मीडिया किंवा डिजिटल क्षेत्रात काम करत असाल तर या काळात तुमच्या कामाला अधिक लोकांची पसंती मिळू शकते. नवीन संधी तुमच्याकडे चालत येतील. आर्थिक अडचणी हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. काहींना नवीन उत्पन्नाचा स्रोत मिळेल. मात्र विश्व तुम्हाला एक सूचना देत आहे. उत्पन्न वाढले तरी खर्चावर नियंत्रण ठेवा. बचत आणि योग्य नियोजन भविष्यात मोठा आधार ठरेल. कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनाच्या बाबतीत घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये समन्वय वाढेल. जुने वाद मिटू शकतात. एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींमध्ये परस्पर समजूत वाढेल, तर अविवाहितांसाठी चांगल्या स्थळाची किंवा योग्य व्यक्तीची भेट होण्याचे योग आहेत. या काळात तुम्हाला वारंवार काही शुभ योगायोग दिसू शकतात. अचानक मिळणाऱ्या संधी, योग्य व्यक्तीची भेट, चांगल्या बातम्या किंवा मनाला समाधान देणाऱ्या घटना, या सर्व गोष्टी केवळ योगायोग नसून विश्व तुम्हाला पुढे जाण्याचा संकेत देत आहे. मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, नशीब संधी देते, पण त्या संधीचे सोने करण्यासाठी कृती करावीच लागते. आळस, भीती किंवा संभ्रम यांना दूर ठेवा आणि आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका. वृश्चिक राशीसाठी दुसरा शुभ संकेत आहे की गेल्या काही काळामध्ये तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत केली असेल, पण त्याचे अपेक्षित फळ मिळाले नसेल. अनेक वेळा इतके लोक पुढे जात आहेत आणि आपण मात्र त्याच ठिकाणी आहोत अशी भावना मनामध्ये निर्माण झाली असेल. पण या पौर्णिमेनंतर ग्रहांची ऊर्जा हळूहळू तुमच्या बाजूने काम करू लागेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. आतापर्यंत जे लोक तुमच्या क्षमतेकडे दुर्लक्ष करत होते तेच आता तुमचे कौतुक करू शकतात. समाजामध्ये, नातेवाईकांमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी तुमचा मान वाढू शकतो. वृश्चिक राशीसाठी तिसरा मोठा संकेत आहे की अचानक बदलणारे नातेसंबंध आणि जीवनात येणारी स्पष्टता. वृश्चिक राशी, गेल्या काही महिन्यांमध्ये तुमच्या राशीच्या व्यक्तींना नात्यांमध्ये तणाव, गैरसमज किंवा दुरावा जाणवला असेल. काही लोकांशी संवाद कमी झाला असेल, तर काही नात्यांमध्ये विश्वास कमी झाला असेल. त्यामुळे मनामध्ये सतत विचार, संभ्रम आणि भावनिक दडपण निर्माण झाले असेल. परंतु पौर्णिमेनंतर ही परिस्थिती हळूहळू बदलण्याची शक्यता आहे. अनेक जुने गैरसमज दूर होऊ शकतात आणि काही लोक स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधू शकतात. जे नाते तुटले आहे असे वाटत होते ते पुन्हा सुधारण्याचे योग निर्माण होऊ शकतात. घरामध्ये शांतता आणि समजूत वाढवण्याची शक्यता आहे. जे प्रश्न बराच काळ चर्चेविना तसेच राहिले होते त्यावर आता चर्चा होऊन तोडगा निघू शकतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये संवाद वाढेल आणि परस्पर विश्वास पुन्हा निर्माण होईल. काही वृश्चिक राशीच्या व्यक्तींना कुटुंबाशी संबंधित एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. एखादे शुभ कार्य, विवाह, सण किंवा कार्यक्रम घरात आनंदाचे वातावरण निर्माण करू शकते. लक्षात ठेवा, जेव्हा मन शांत होते तेव्हाच योग्य निर्णय घेतले जातात आणि वृश्चिक राशीसाठी या शांततेचा काळ आता सुरू होण्याची शक्यता आहे.